DFCC भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ज्यामुळे ठाण्यातली 70 ते 80% हेवी ट्रॅफिक बंद होणार आहे आणि ती रेल्वे मार्गे जाणार आहे. त्यासाठी आपल्याला पलावा ब्रिज, जुना पलावा ब्रिज आपल्याला पाडणं आवश्यक आहे. त्याची हाईट वाढवायची आहे. त्यासाठी ट्रायल रन म्हणून आपण 7, 8 आणि 9 ह्या 3 दिवस तो ब्रिज बंद करणार आहोत. त्यानंतर त्या ठिकाणची आपल्याला जी ट्रॅफिक आहे ती डायव्हर्ट करणार आहोत. एक तर ती ट्रॅफिक आपण जुन्या ब्रिजमध्ये पैकी एक जो ब्रिज आहे त्याच्यावर डायव्हर्ट करणार आहोत जाणाऱ्या ब्रिजवर, आणि जी पलावा सिटी आणि कासारियो यांना डोंबिवलीकडे जे जाणार आहेत त्यांना तिकडे न जाता त्यांनी पुढे जाऊन देसाई नाक्याच्या पहिले एक आपण युटर्न क्रिएट केलेला आहे. त्या युटर्न घेऊन त्यांनी जो नवीन पलावा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. त्या दरम्यान आपण 3 दिवस पूर्णपणे हेवी ट्रॅफिक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पूर्ण आपण बंद करणार आहोत. बाकी ज्यांना त्या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे डोंबिवलीकरांनी ज्यांना नवी मुंबईला जायचं असेल तर त्यांनी मोठागाव, मानकोली, खारेगाव मार्गे मुंबईला जावं. ज्यांना नवी मुंबईला जायचं आहे त्यांनी कटाई नाका, खुनी रोडवरनं सिमेंट तळावजा रोड मार्गे त्यांनी नवी मुंबईला जावं. कमीत कमी लोकांनी ह्या मार्गाचा वापर करावा जेणेकरून आपण ट्रॅफिक जाम्समध्ये अडकणार नाही. धन्यवाद.